या शरीरावर सत्ता काळाची आहे. ग्रास गिळी सत्ता नाही हाती, संपूर्ण सत्ता त्याची. आत्ता सांगितल्याप्रमाणे मृत्यू हे सर्वात मोठं भय आहे. आणखी एक गोष्ट सांगायची आपल्याला, परमार्थ करणाऱ्या माणसाने आपल्या डोळ्यासमोर मृत्यू ठेवला पाहिजे, तो परमार्थ करू शकतो. नाही ज्याच्या डोळ्यापुढे मृत्यू नाही तो मनुष्य प्रपंचात राहतो, इतका राहतो की काहीही शिल्लक राहत नाही. मेल्यावर सांगावं लागतं की माझे हात असे ठेवून मला तुम्ही घेऊन जा, का लोकाला कळेल यांनी एवढी संपत्ती मिळवली पण जाताना काही बरोबर नेलं नाही. घडलेली इतिहास आहे, तुम्ही वाचा म्हणजे कळेल. दीर्घकाळ राहतो म्हटलं तो परमार्थ करणार नाही. परमार्थ करणाऱ्या माणसाने ठरवलं पाहिजे की पुढच्या पावलामध्ये माझं मरण आहे. एक तर मृत्यू हे शेवटचं भय आहे. मुमुक्षूने मृत्यूचं भय आपल्या डोळ्यापुढे ठेवून परमार्थ केला पाहिजे. आणि परमार्थ करणाऱ्या माणसाचा आत्ता आपल्याला सांगितल्याप्रमाणे सगळ्या पायऱ्या पूर्ण करून अपरोक्ष साक्षात्कारापर्यंत आलेला पुरुष, त्याचा अनुवाद जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. मरणा हाती सुटली काया, ही काया ज्या मरणाच्या हातात आहे, या कायेवर या देहावर ज्याची सत्ता आहे, त्या काळाच्या हातातून माझी काया नाम शरीर सुटलं. मरणा हाती, मृत्यूच्या हाती असलेली काया ती सुटली. सुटली या शब्दाचा खरा अर्थ आहे सदाची सुटली. मरणा हाती सुटली काया, संपूर्ण काया मृत्यूच्या हातून सदाची सुटलेली आहे, म्हणजे कायमची सुटलेली आहे. काय कारण आहे त्याचं? विचारे या निश्चये उत्तर दिले जाते. विचार करून अर्थात विवेक करून, कारण विच धातू आहे तर विवेकामध्ये विचारामध्ये पण आहे. विच धातू पृथक्करणवाची आहे आणि परमार्थाची सुरुवात विवेकापासूनच आहे. अर्जुनाला पहिल्या अध्यायात 2 अध्यायात आत्मानात्म विवेक सांगितलं आहे. अरे शरीर हे मरणार आहे, अनात्मा आहे. आत्मा अमर आहे, मरत नाही. नैनं चिंदन्ते शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. शरीर जाताघवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून त्वा झुंजावे पंडू गुमरा, असं तिथे हा आत्मानात्म विवेक तो करून त्या विवेकाच्या द्वारा शास्त्रामध्ये असं दिलेलं आहे. आत्ता मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे फार उतरत्या भाजणीपर्यंत भोक्तृत्वापर्यंत आपण आलो. आता इथून परत जायचं आपल्याला. हे जात असताना विवेकाच्या योगे पृथक्करण करून आत्मा हा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान आहे आणि हा देह हा नश्वर आहे, क्षणाक्षणाला विनाश पावणार आहे. आत्ता सांगितल्याप्रमाणे नाशिवंत स्वभावाचा स्वभावता नाश होतो. शास्त्रता स्वभावता नाश होतो, परता नाश होतो, आश्रय नाशाने होतो, पण नाश होतो हे राहत नाही. या देहाला ठेवायचं तुम्ही कितीही प्रयत्न केला, किती व्यवस्था केली तर हे राहणार नाही. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. असं असल्यामुळे
जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की मी आत्मानात्म विवेक केला. या शरीरामध्ये 3 शरीर आहेत, विचारांती 4 शरीर आहेत, 4 देह आहेत, 4 अवस्था आहेत, 4 अवस्थाच्या 4 वाण्या आहेत आणि 4 वाणीच्या 4 शृंगार आहेत. हे आत्ता मी 4-5 वेळा आमच्या आश्रमात बोललो, रोज सांगतो, कधी कधी येईल तेव्हा डोक्यात येईल तेव्हा सांगतो. आत्मानात्मविवेकामध्ये 3 शरीर आणि 3 शरीरामध्ये 5 कोश आहेत. स्थूल शरीर म्हणजे अन्नमय कोश, कारण शरीर म्हणजे आनंदमय कोश. आता राहिला मधला लिंगदेह, त्या लिंगदेहामध्ये प्राणमय, विज्ञानमय आणि मनोन्मय 3 कोश. आता किती झाले? 5. आत्मानात्मविवेक करून श्रीहरी श्री सद्गुरू यांच्या कृपेने स्थूल शरीराचा निराश केला, सूक्ष्म शरीराचा निराश केला, कारण शरीराचा निराश केला आणि निराशाच्या पद्धतीमध्ये स्थूल शरीराच्या निराशाकरिता सूक्ष्म शरीराचा विचार करायला लागतो, स्वप्नावस्थेचा विचार करायला लागतो. सूक्ष्म अवस्थेच्या निराशाकरता कारण शरीराचा विचार करायला लागतो आणि कारण शरीराचा निराश करण्याकरता शुद्धात्म स्वरूपाचा विचार करावा. म्हणजे 3 देहाचा निराश होतो. 3 देहाचा निराश होतो ह्याचा अर्थ पंचकोशाचा निराश होतो आणि हा आत्मा 5 कोशाने आच्छादित आहे. विचारसागरात, पंचदशीत, वृत्ती प्रभाकरात सगळीकडे बारकाने वाचा म्हणजे आपल्याकडे पुरुषार्थ इथे आहे. हे आत्महत्या करणं हे काय तुम्ही नाही म्हणलं तर मरणार आहे काय? की तुम्ही किती आत्ता मी सांगितलं किती जपलं तर हे जाणार, म्हणून ते याचं नाव क्षरपुरुष आहे. आत्मा अमर आहे, त्याच्यात काही प्रश्न आहे. पुरुषार्थ कुठे आहे? अक्षर पुरुषामध्ये पुरुषार्थ. अक्षर पुरुषाचं जर कोणी उल्लंघन करेल तर तिथे खरी त्या माणसाची पुरुषार्थता आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, श्रीहरीच्या श्री सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे मी आत्मानात्म विवेक केला. आत्ता मी तुम्हाला जरा काय म्हणतात ठोकळ मानाने सांगितलं, बारकावाने सांगितलं तर कितीतरी वेळ लागेल. आपलं पुणे, लोणावळा की विटी संपलं असं मी तुम्हाला सांगितलं. एवढंच सांगायला कितीतरी विस्तार आहे किंवा एवढं सांगायला लिहिलेलं आहे माझं, तुम्ही वाचा. मी विचार केला, आत्मानात्म विवेक केला आणि आत्मानात्म विवेक करून स्थूल शरीराचा निराश केला, सूक्ष्म शरीराचा निराश केला, कारण शरीराचा निराश केला. अर्थात अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि सरते शेवटी आनंदमय कोश, या 5ही कोशांचा त्या आत्मानात्मविवेकाच्या बळावर मी पूर्ण निराश केला आणि 3 देहाचा, पंचकोशाचा निराश करून मी स्वतः पंचकोशाहून, 3 देहाहून वेगळा, 3 देहाचा, पंचकोशाचा सत्ता स्फूर्ती प्रदाता सच्चिदानंद स्वरूप ब्रह्मात्म स्वरूप मी आहे असा मी निश्चय केला. विचार या निश्चय म्हणजे आत्मानात्म विवेक करून मी असा निश्चय केला की मी 3 देहाचा नाही, मी पंचकोशातला नाही, ह्या दोन्हींचा निराश करून यांना सत्ता स्फूर्ती प्रदाता सच्चित आणि आनंद स्वरूप जो तो मी आहे असा मी पूर्ण निश्चय केला आणि त्या निश्चयाने माझी काया आता मरणाच्या हातातनं सदाची सुटली. त्याच्या पुढचा सांगतो तुम्हाला, सदाची सुटली नव्हे, आत्ताच असा निश्चय काही होऊ शकत. दादा काशी यात्रेला गेले, अहमदाबादेस मुक्काम होता. तिथले काही अभ्यासक आले, विचारसागराचा, वृत्ती प्रभाकराचा अभ्यास करणारे. ते म्हणाले, दादा वेळ आहे का? म्हणले आहे. आम्हाला आपल्याला अध्यात्माबद्दल काही चर्चा करा. म्हणजे या. हे गेले.
काय करता म्हणले आम्ही विचारसागर वाचतो, वृत्ती प्रभाकर वाचतो वगैरे सगळी चर्चा झाली. दादाने शेवटचा असा प्रश्न, एवढा सगळा तुम्ही अभ्यास करून तुमचा निश्चय काय झाला सांगा. व्यापारामध्ये तुम्ही किती व्यापार केला ह्याला महत्त्व नाही, तुमच्या किती माल आहे ह्याला महत्त्व नाही. तुमच्या खात्यामध्ये मूळ खरं भांडवल किती आहे तुम्ही सांगा. भांडवल आहे का? 2 दिन गए सटर फटर में आया मुद्दल में तोटा. आणि त्याच्या वेशावरून कळत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत, आत्मानात्मविवेक करून विचारे या निश्चये, आत्मानात्मविवेक करून असा माझा निश्चय झाला. काय निश्चय झाला? मरणाहाती सुटली काया विचारे या निश्चये. मरणाच्या हातून ही काया सदाची सुटलेली आहे. का? आत्ता मी सांगितल्याप्रमाणे किंवा दादांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे त्यांना विचारलं तुमचा काय निश्चय झाला? म्हणजे आम्हाला पुढचा जन्म नाही असा आमचा निश्चय झाला. अहो म्हणाले तुम्ही विचारसागर वाचला, पुढचा जन्म नाही सांगितलं, हे सगळं मला पटलं, ठीक आहे, पण आत्ता तुम्हाला देह प्राप्त झाला त्याचा काय विचार केला तुम्ही? ते म्हणले आम्ही त्याचा काही विचार केला नाही. मग म्हणले विचारसागराचा व्यवसाय तुमचा, तुम्हाला कळलाच नाही. विचारसागर त्याला कळला की ज्याला प्राप्त असलेल्या देहाविषयी सुद्धाचा निश्चय. शास्त्रात असा नियम आहे की जिवंत असताना विदेह कैवल्याची जो साक्ष देतो तो खरा जीवनमुक्त आहे, लक्षात ठेवा. जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाग, असं जिवंतपणे जर मनुष्य सांगू शकेल हे त्या तत्वज्ञानाचं वैभव आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत की मी जिवंत असताना माझा असा निश्चय झाला, पंचकोशाचा निराश केला, 3 देहाचा निराश केला, मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे असा माझा निश्चय झाल्यामुळं माझी काया, ज्या कायेवर त्या काळाचा अधिकार आहे, त्याची सत्ता आहे, तो पाहिजे तेव्हा घेऊन जाऊ शकतो. असा असतानासुद्धा माझा असा निश्चय झाला की त्याच्या हातातून माझी काया सुटली. एकदा नव्हे, सदाची. सदाची नव्हे म्हणत असताना सुद्धा नाही. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, मरणा हाती सुटली काया विचारिया निश्चये. पुढे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगता, हा माझा निश्चय झाला की माझी काया, ज्या कायेवर मरणाची सत्ता आहे त्याच्या हातातून ही सदाची सुटली, असा पूर्ण माझा निश्चय झाला. त्या निश्चयाचे काय परिणाम आहेत? त्या निश्चयाची काय खूण आहे? असा जर जगद्गुरु तुकाराम महाराजांना सवाल केला, खडा सवाल विचारला, नासोनिया गेली खंती, 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 नासोनिया गेली खंती. सहज स्थिती भोगाचे, सहज स्थिती भोगाचे, नासोनिया गेली खंती, नासोनिया गेली खंती. सहज स्थिती भोगाचे, सहज स्थिती भोगाचे,
गेली खंती. चिंता नावाचा जो प्रकार आहे ना तो अजिबात नाही माझ्याजवळ. एकच मला चिंता आहे की कशाची चिंता करू. नासोनिया गेली खंती. सगळ्या प्रकारची चिंता निवृत्त झाली. एक लक्षात ठेवा, चिंता ही अग्नीसारखी आहे. एक सुभाषित आहे, चिता चिंता समान नास्ती बिंदू मात्र विशेषता. निर्जीवम दहते चिता पण सजीवम दहते चिंता. मेलेल्या प्रेताला मढ्याला चिता जाळते, जिवंत शरीराला चिंता जाळते. नाथ महाराजांनी मजेशीर लिहिले बाबा. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. त्या नाही मागता जन्म घेणे. हरिपाठाचं फल आहे की चिंता विवर्जित मनुष्य होतो. इथे महाराज सांगतायत की मरणाच्या सत्तेत असलेल्या कायेवरून मरणाची अजिबात सत्ता नाही असा माझा पूर्ण निश्चय झाला. मी सच्चिदानंद परब्रह्मरूप आहे असा माझा निश्चय झाला. कारण आत्मानात्म विवेकाचा निश्चय आहे, तो निश्चय आहे म्हणून. आणि त्याचा परिणाम काय? नासोनिया गेली खंती. चिंता संपली. चिंता नावाचा प्रकार. नासोनिया गेली खंती. सहज स्थिती भोगाचे. ज्याला शास्त्रामध्ये सहज स्थिती म्हणतात, तो राहे ते कपिध्वजा समाधी माझी. तो ज्या सहज स्थितीत राहील ना तो माझा समाधी. वेगळा समाधी काही. आपला समाधी उतरतो चढतो, हे उतरता चढणारा समाधी नव्या. पश्यन शृण्वन स्पृशन जिघ्रन नशनन गच्छन श्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन नुन्मिशन निमिषन्नपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन. मग तुम्ही काय? नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्वविद. सहज स्थिती, त्या सहज स्थिती मी मध्ये राहतो आणि भोगाच्या आता अर्थ त्या सहज स्थितीच्या आनंद स्थितीमध्ये मी राहतो आहे. कारण सगळ्यामध्ये श्रेष्ठ अवस्था आहे सहज स्थिती. तुम्ही किंचित जरी केले तरी तो भ्रम आहे, ध्यानात ठेवा. जो जो विशेष असतो तो तो बाधक असतो, भ्रम असतो. आणि जो जो सहज असतो तो सत्य असतो, तो व्यापक असतो, सूक्ष्मातिसूक्ष्म असतो. त्याच्या आनंदाला पारावार नाही. आता मी तुमची इथे आलो आहे, हे फेटा हा मानून हे विशेष आहे. पण तुम्ही जर आश्रमात आला, आता नाही, आता जरा बिघडले. तुम्ही आश्रमात आला तर मी 4 बैली नांगर धरणारा, खुरपं घेऊन खुरपणारा, दारं धरणारा, हे माझं रूप आहे. आता हे शरीर विकलांग झाल्यामुळं मलाच धरायला माणूस लागतो, तुम्ही काय करणार आहात? सहजतेला जे महत्व आहे ना ते कशाला नाही ध्यानात ठेवा. देवाने जर सुंदर रूप दिलं नाही, तुम्ही किती सौंदर्य प्रसाद वाचणं त्याचा काय उपयोग आहे? आणि देवाने जर अंगाने सुंदर केलं तर काय काय कशाची आवश्यकता नाही. आमच्या मातोश्रींच्या मुखातलं वाक्य आहे, अंगीच्या सुंदरा काही शोभते. अंगीचा जर मनुष्य सुंदर असेल ना तर त्याला सगळं शोभत असतं. फाटके कपडे घातले तरी शोभतो, अलंकार असले तरी शोभतो, काही नसले तर तो उघड्या अंगाने शोभतो. त्याच्यात कुठलाही प्रभाव आहे. याचं नाव आहे सहज. सहज स्थिती भोगाची. ती जी सहज स्थिती आहे त्या सहज स्थितीच्या आनंदामध्ये मी राहतो आहे. त्या विवेकाचा, त्या विचाराचा, त्या निश्चयाचा हा पहिला परिणाम किंवा 2 परिणाम. पुढच्या चरणामध्ये
त्याच्या पुढचा काय परिणाम आहे ते प्रतिपादन करतात. न देखे न देखेसे झाले श्रम, हा परिणाम आहे. श्रम शब्दाचे दोन अर्थ आहेत. श्रम शब्दाचा अर्थ आहे कष्ट आणि श्रम शब्दाचा अर्थ आहे दुःख. न देखेसे झाले श्रम, ते पहिला अर्थ सोडून दुःख अर्थ लक्षात ठेवा. या निश्चयाचा परिणाम असा, मरणाच्या हातून काया तर सुटलीच, मी सहज स्थितीच्या आनंदामध्ये तर राहतोच आहे, पण न देखेसे झाले श्रम म्हणजे दुःख दिसेनासं झालं. ध्यानात ठेवा. ज्या दुःखाचं वर्णन, संसाराचं वर्णन महाराजांनी केले, संसार दुःख मूळ, एका ठिकाणी दुःख बांधवडी आहे. हा संसार आहे दुःखाचा आणि बांधलाय दुःखानेच. लक्षात ठेवा. गवताची पिंडी गवतानेच बांधली, काय कडवा कडब्यानेच बांधला जातो. त्याचा दुसरीकडे खुलासा आहे, ते सांगतो तुम्हाला. दुःख ते कैचे नये स्वप्नासी, न देखेसे झाले श्रम ह्या शब्दाचा अर्थ दुःख मला दिसेल असं झालं, नवे नवे दुःखाचं मला स्वप्न सुद्धा पडत नाही. न देखेसे झाले श्रम, पुढे काय दिलंय? हात आहे, हात आहे. हे असं का घडलं? त्याचं जे वर्म आहे ते माझ्या हातात आलं आहे, त्याचं जे रहस्य आहे ते माझ्या हातात आलं आहे, आणि ते रहस्य आल्यामुळं दुःखाचं मला स्वप्नसुद्धा पडलं. हे त्या विचारे या निश्चयाचं फल आहे. मी केलेल्या आत्मानात्मविवेकाचं फल आहे. मी केलेल्या पंचकोशाच्या निरासाचं फल आहे. मी केलेल्या त्या तीन देहाच्या निरासाचं फल आहे. या सगळ्यांचा निराश करूनही या सर्वांचा अधिष्ठान जो सच्चिदानंद तो मी आहे असा मला निश्चय झाला, त्याचा हा परिणाम आहे. हे वर्म आहे त्याचं. हे प्राप्तीचं जे वर्म आहे ते वर्म माझ्या हातात आलं. हे कळत नाही, लक्षात ठेवा. सांगतो पुन्हा एकदा, आता लक्षात आलं पुन्हा. मी आता तुम्हाला मी पाठ करून आलो, पण इथे जे सुचेल ते आता मला काय लक्षात आलं. या श्रमा दुःखाचं स्वप्नही पडू नये. मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे याचं जे रहस्य आहे ते माझ्या हाती आलं. म्हणजे काय रहस्य आलं? माझ्या मनात असं रहस्य लाभलं की आत्मानात्मविवेकाचा परिणाम असा झाला की नित्य प्राप्ताची प्राप्ती झाली आणि नित्य निवृत्ताची निवृत्ती झाली. याचा अर्थ मध्यंतरी भ्रम होता. न देखेसे झाले श्रम, आले वर्म हात आहे. ना सोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाचे. तुका म्हणे कैची कीव, कोठे जीव निराळा. नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाचे. जगद्गुरु तुकाराम महाराज, न देखेसे झाले श्रम, आले वर्म हात आहे, एवढं सांगितल्यानंतर शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी मी आरंभी आपल्याला सांगितल्याप्रमाणे महावाक्याचा उपदेश केलेला आहे. वेदाचं एक महावाक्य, ते उपदेशाचं फक्त एकच आहे. 3 महावाक्यामध्ये एकच महावाक्य उपदेशाचं आहे. त्या उपदेशाच्या महावाक्याचा पुष्कळ संतांनी अनुवाद केला आहे, मौलीने केला आहे.
प्रक्रिया ग्रंथात तर पुष्कळच आहे. ते महावाक्य आहे तत्वमसी. तत्त्वम असी. तिथे तत्चा वाच्यार्थ काय, त्वमचा वाच्यार्थ काय, तत्चा लक्षार्थ काय, त्वमचा लक्षार्थ काय, वाच्यार्थाचा दोघांचा परिचय करून त्या दोघांचे असलेलं लक्षार्थ त्या दोन्ही पदांच्या लक्षार्थामध्ये ऐक्य असं लांबलंच काय ते. तुम्हाला आपलं मी गुडगुड गुडगुड मंत्र म्हणावं तसंच म्हणतो. असं कोणाला ऐकायला आलं असलं तर ठीक आहे, नसलं तर नसलं. म्हणजे तत्पदाचा आणि त्वमपदाचा दोघांचाही वाच्यार्थ, दोघांचाही लक्षार्थ, दोघांच्याही वाच्यार्थाचा परित्याग करून दोघांच्याही लक्षार्थाचा विचार करून त्यात ऐक्य आहे असं तत्वमसी महावाक्याचं वर्णन आहे. आणि त्याचा अनुवाद तुकाराम महाराजांनी थोडक्यामध्ये केले. देवची बरे 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 तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, खरे तुम्ही तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही. देवची बरे देवची बरे देवची बरे देवची बरे बरे देवची बरे देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. हे तत्वमसी महावाक्याचे प्रतिध्वनी यात आहे. अगदी तुम्ही किती बारकाव्याने चिंतन केले तर त्याच्या सगळं आहे. दुसरं महावाक्य आहे ते अनुभूतीचं महावाक्य. अहम ब्रह्मास्मी असा त्याचा आकार आहे किंवा ते महावाक्य. त्याचेही प्रतिध्वनी गाथे तुम्हाला दिसतील. मी तो वासुदेव तत्वता, मी तो वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊका सभाग्य संता, आहे ठाऊका सभाग्य संता, तुझा नाही आणि मागता, तुझा नाही आणि कामागता, मी वासुदेव तत्वता, वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, येईल विचारिता, आहे ठाऊका सभाग्य संता, नाही तुझा निक मागता गा, आहे ठाऊका सभाग्य संता, नाही तुझा निक मागता गा. फक्त तेवढंच फक्त म्हणतो, फार सांगत नाही त्यातलं. मी तो वासुदेव तत्वता अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा त्याच्यामध्ये विचार आहे. बाकी त्याचे हे ऐकायला मिळत त्याचा परिपोष आहे, त्याच्या बाजू सांगितलेली आहे. म्हणजे दुसऱ्या महावाक्याचाही
गाथेमध्ये अनुवाद आहे. 4 महावाक्याचा म्हणजे गाथा सगळे वेदच आहे किंवा प्रतिज्ञा त्याने केलेली सार्थ केली असं लक्षात ठेवा. तुम्हाला विस्ताराने वाचायचं असलं तर पहिला भाग माझा लिहून झाला आहे. आता दुसरा भाग 1200 अभंग राहिलेले आहेत, 800 झालेले आहेत. ते तुमच्या हातात येईल तेव्हा तुम्ही पहा. तिसरं महावाक्य आहे, अयमात्मा ब्रह्म तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म. म्हणे हा तो स्वये परब्रह्म, म्हणे हा तो स्वये परब्रह्म, म्हणे हा तो स्वये परब्रह्म. मूर्खनेने वर्म संत चरण, मूर्खनेने वर्म संत चरण, मूर्खनेने वर्म संत चरण. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म. मूर्खनेने वर्म संत चरण, मूर्खनेने वर्म संत चरण. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म. मूर्खनेने वर्म संत चरण, स्वये परब्रह्म. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म. मूर्खनेने वर्म संत चरण, मूर्खनेने वर्म संत चरण. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, तुका म्हणे हा स्वये परब्रह्म. मूर्खनेने वर्म संत चरण, मूर्खनेने वर्म संत चरण. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, मूर्खनेने वर्म संत चरण. संत चरण. इथेही एका महावाक्याचा तंतोतंत अनुवाद आहे किंवा जसेच्या तसे प्रतिध्वनी. इकडे महावाक्य आणि इकडे तुकाराम महाराजांचं वाक्य, बरोबर ध्वनी तथा प्रतिध्वनी. आणि आता आपलं जे ज्ञानेश्वरी मंदिर होणार आहे तिथे हे 4ही महावाक्य तुकाराम महाराजांचं वचन लिहून असं काचेवर कोरलेलं आहे, करून तयार. आता ते परवानगी मिळाली की होईल. हे संपल्यानंतर मी ते बोलणार. आता नुसतं आपलं प्रसंग म्हणून सांगितलं. म्हणजे 3 महावाक्यांचा प्रतिध्वनी गाथेत आहे. आता राहिलं शेवटचं 4थं महावाक्य. ते 4थं महावाक्य ज्या अभंगात आहे तो अभंग आत्ता आपण घेतला. तुका म्हणे कैची किवा, तुका म्हणे कैची किवा, म्हणे कैची किवा,
गेली खंती सहज स्थिती भोगाचे सहज स्थिती भोगाचे सहज स्थिती नासोनिया गेली खंती नासोनिया गेली खंती हे षडजावर थांबायला पाहिजे असं. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत की आत्तापर्यंत केलेल्या विवेचनाप्रमाणे तीन देहाचा पंचकोशाचा निराश करून सर्वाधिष्ठानभूत असणारा सच्चिदानंद परब्रह्मरूप तो मी आहे असा निश्चय झाल्यामुळं मरणाच्या हातून माझी काया सुटली. त्याचे बाकीचे सगळे परिणाम सांगितले आणि एवढं सांगून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात आता कीव भाकण्याची अजिबात जरूर नाही. असं सरळ लिहायला पाहिजे होतं. त्याला विशेष जोर नसतो. लक्षात ठेवा, सहज लिहिण्याला जोर नसतो. आमचे प्रभा जोग शिवाय द्यायचे. त्यांचा मुलगा संस्कृत बोल आहे तो आता. त्यांच्या शिवाय ऐकायला मी जात होतो. ध्यान ठेवा. त्यांना विचारलं आणि ते काय शिवी दिली म्हणजे शब्दकोश आणून ठेवायचे बाजूला. मी या शिवी दिले या शब्दाचा हा अर्थ आहे असं ते सांगायचे. ते म्हणायचे मी शिवी दिल्याशिवाय माझ्या व्याख्यानाला फोर्सच येत नाही. हे जसं आहे तसं प्रश्नार्थक चिन्हामध्ये जो जोर आहे तो कशाचा जोर नाही. ध्यानात ठेवा. मी आता तुम्हाला सांगितलं त्यात हे लिहिलंय मी. ते हिंदीत लिहायचं म्हणून मी लिहिलंय. हे आमच्या कल्पेशने लिहिलंय. आवडी आणि लाजवी तरी ते काही, व्यसन आणि शणवी तरी ते काही, पिसे आणि न भुलवी तरी ते काही, असा प्रश्नचिन्ह आहे. इथे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात आत्तापर्यंत सांगितलेल्या अभंगाच्या विवेचनाप्रमाणे भिन्न राहून त्याची कीव भाकण्याची आता आवश्यकताच राहिली नाही. अजिबात जरूर नाही. एक अर्थ. त्यातला दुसरा अर्थ असा आहे, हे विठ्ठलेशा मी आत्तापर्यंत सांगितलेल्या विचाराप्रमाणे अद्वैत मकरंदातला एक श्लोक मला आठवला. अहमस्मि सदा भामी कदाचिन्नाहम प्रिया ब्रह्मैवाहमतसिद्धम सच्चिदानंदलक्षणम. लक्षण साम्यात एकत्व सिद्धी तो न्याय लक्षात घेऊन किंवा आत्ता आपल्याला सांगितल्याप्रमाणे नित्य निवृत्ताची निवृत्ती, नित्य प्राप्ताची प्राप्ती, मध्यंतरी भ्रम मानायला लागतो. ह्याचा अर्थ असा आहे की आता आपण जर त्या द्वैताला लाथ मारायची ठरवली तरी ते बाजूला जात नाही. महाराजांनीच लिहिले, मोक्ष सुखा हणुलाथा भय नाही जन्म घेता, तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेची. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत की भिन्न नसल्यामुळं त्याची विनवणी करण्याची आवश्यकता नाही. उलट भिन्न जर नाहीच तर विनवणी कोणाला करू मी. हाच प्रज्ञानम ब्रह्म या शब्दाचा अर्थ आहे. प्रश्नार्थकाने सांगितलं ध्यानात ठेवा. आणि सगळ्यात श्रेष्ठ पद्धती आहे सांगण्याची. मी आता तुम्हाला सांगितलं, उद्या तुम्हाला त्या हिंदी आणि मराठी ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला हे आवडे आणि लाजवी हे प्रश्नचिन्ह होऊन कसं आहे ते तुमच्या लक्षात येईल.
तिथे मी असं दिलेलं आहे, आवडी आणि लाजवी तरी ते काही, आवडी आहे आणि ते लाजवते तर ते आवड कसली, म्हणजे खरी अस्सल आवडच नाही, ती बनावट असली पाहिजे. आणि अस्सल आवड असेल त्याला लज्जेचा संबंधच येत नाही. कारण आवडीचा आणि त्याचा लज्जेचा उभा दावा आहे. लाज असते तिथे आवड राहत नाही, आवड राहते तिथे लाज राहत नाही. हे कसं शक्य आहे? हे असणं शक्य नाही. आणि त्याच्या पुढे मी प्रश्न आहे, असं कसं असू शकेल? प्रत्येक वेळी तिने लिहिलेले आणि तिथे प्रश्न चिन्ह करून ते संपवले. त्याप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराज प्रज्ञानम ब्रह्म याचे जे प्रतिध्वनी आहेत ते प्रश्नार्थक रूपामध्ये त्याने सांगितले. तुका म्हणे कैची की कोठे जीव निराळा, नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे यथामती. या एका महावाक्याच्या निमित्ताने जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेत 4ही महावाक्याचे प्रतिध्वनी कसे ऐकायला येतात ते मी आपल्याला सांगितलं. आणि आरंभी वाचा बोलो वेदनीती करू संती केली ती, ही जी त्यांची प्रतिज्ञा आहे ती गाथेमध्ये आहे. किंबहुना ब्रह्मलीन दक्षिणामूर्ती स्वामी ते म्हणत असत, हे तुकाराम महाराजांचे अभंग नव्हेत, हे तुकोपनिषद आहे. ते आपल्या गाथेत मी लिहिले, ते तुम्ही वाचा. हे तुकोपनिषद आहे असं म्हणजे मी म्हणण्याला काहीच किंमत नाही. ज्या महापुरुषाला 4ही भाष्य मुखोद्गत होती, ज्या महापुरुषाच्या जवळ बसून दादांनी संपूर्ण ब्रह्मसूत्राचं चिंतन केलं, त्या महापुरुषाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आणि असं सांगणं हे सर्वश्रेष्ठ स्वरूपाचं आहे. निमित्त या अभंगाचा आहे. या अभंगामध्ये प्रज्ञानम ब्रह्म याचा प्रतिध्वनी ऐकायला येतो. त्यानिमित्ताने गाथेतच 4ही महावाक्याचा प्रतिध्वनी कसा ऐकायला येतो ते मी सांगितलं. केलेली सेवा रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून आपण इथे विराम घेऊ.